Hello friends, I am Umesh Sargari, lecturer at SPM पॉलिटेक्निक कुमटे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो न्यू चॅप्टर आहे फ्लो मेजरमेंट याची सुरुवात केली होती. तर त्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे फ्लो मेजरमेंटचे कोणकोणते डिव्हायसेस आहेत त्याबद्दल आपण ब्रीफमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि तसेच वेंचुरोमीटर, पिटॉट ट्यूब आणि ओरिपिस मीटर हे कसं काम करतात, ते कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतात याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपले नेक्स्ट काही फ्लो मेजरमेंटचे डिव्हायसेस आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर नेक्स्ट आहे रोटामीटर. आता रोटामीटर जो आहे तो तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. हा रोटामीटरचा स्केच आहे. तर रोटामीटर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो? द प्रेशर डिफरन्स अक्रॉस द ओरिपिस इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स फ्लो एरिया अँड स्क्वेअर ऑफ इट्स फ्लो रेट. म्हणजे रोटामीटरचं जो आता जो तुमचा रोटामीटर दिसत आहे तर यामध्ये एक फ्लोट असतो. म्हणजे हा जो आहे हा फ्लोट आहे. तर हा फ्लोट जर तुम्ही बघितलात तर जेव्हा फ्लोट पूर्णपणे खाली असतो तर तो जो आहे तो पूर्ण त्याचा जो डायमीटर आहे हा जो तुमचा ट्यूबचा डायमीटर आहे त्याच्या इक्वल असतो. त्यामुळं तुमचा जो वॉल टाईप काम करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताच फ्लूइड पास करत नाही त्यावेळी हा जो रोटामीटर आहे तो क्लोज असतो. पण जसं जसं तुमचा फ्लो रेट वाढेल तसं तसं तुमचा फ्लोट जो आहे तो वरच्या साईडला अप साईडला जात असतो. आणि त्यामुळे काय होतं, तुमचा जो रोटामीटर आहे तो जो आहे तो टेपर्ड टाईप आहे, व्हेरिएबल एरिया टाईप. मग त्यामुळे काय होतं, त्यामधला फ्लोट आणि तुमचा जो सरफेस आहे रोटामीटरचा यामध्ये गॅप वाढतो आणि त्यामधून फ्लूइड जो आहे तो पास होत असतो. मग तो जो आहे म्हणजे आता त्यामुळे काय होतं, ओरिपिस क्रिएट होतो. जसं मी लास्ट टाईमला म्हणून सांगितलं होतं की ओरिपिस म्हणजे त्यामुळे काय होतं, ओरिपिस एरिया क्रिएट होतो तिथं. आणि तुमचा जो प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो दोन्ही साईडला, ओरिपिसमुळे काय होतो, प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो दोन्ही साईडला. आता इथं फ्लोट आहे तर इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. तर तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. हा जो सेक्शन आहे आणि हा सेक्शन म्हणजे जो तुमचा फ्लोट आहे त्याच्या दोन्ही साईडला प्रेशर डिफरन्स असतो. मग त्या प्रेशर डिफरन्समुळे काय होतं, फ्लोटवरती फोर्सेस यायला चालू होतात. मग फोर्सेस पुन्हा ते इक्वल व्हायला पाहिजे फोर्सेस. मग दोन्ही म्हणजे अप साईड फोर्सेस आणि डाऊन साईड फोर्सेस इक्वल व्हायला पाहिजे. मग त्यावेळी इक्वल झाल्यावरती फ्लोट जो आहे तो डायनॅमिकली तो स्टेबल होतो तिथं, ज्यावेळी फोर्सेस त्याचे इक्वल होतात त्यावेळी. मग त्यावरनं म्हणजे ज्या पोझिशनला तुमचा जो फ्लोट आहे तो स्टेबल होतो, तो पोझिशन जो आहे तो तुमचा प्रोपोर्शनली असतो. म्हणजे तो जो आहे तो म्हणजे त्यामुळे जे प्रेशर डिफरन्स आहे त्या पर्टिक्युलर पोझिशनला तो प्रोपोर्शनली असतो. तुमचा जो एरिया म्हणजे कोणता एरिया, हा जो गॅपमधला एरिया आहे त्या फ्लोट आणि ट्यूबचा, त्या एरियाचा स्क्वेअरच्या प्रोपोर्शनली असतो आणि तुमचा जो फ्लो रेट आहे त्याचा प्रोपोर्शनली असतो. तर हे कसं काम करतो हे डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. आता जस्ट तुम्हाला छोट्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर तो आता जे तुमचा फ्लोट आहे, हा फ्लोट आता इक्विलिब्रियम कसा होतो, तर जेव्हा फ्लोट जो आहे फ्लोटचा जो डायमीटर असतो त्याचा मॅक्सिमम डायमीटर जो आहे तो तुमचा ट्यूबच्या मिनिमम डायमीटर इतका असतो. ट्यूब जर तुम्ही बघितला तो टेपर्ड टाईप आहे आणि त्याचा बॉटमचा जो आहे हा छोटा डायमीटरचा आहे. आणि जिथं तुम्हाला फ्लो मेजर करायचा ज्या पाईपचा, त्या पाईपला जो तुमचा रोटामीटर आहे तो माउंट केलेला असतो आणि हा वर्टिकली माउंट करतात कधी देखील. मग काय होतं, जेव्हा तुमचा फ्लो नसेल त्यावेळी तुमचा जो फ्लोट आहे तो ड्यू टू दी इट्स ओन वेटमुळं काय होतो, तो इथं स्टे होतो. आणि जेव्हा तुमचा यामध्ये फ्लो यायला चालू होतो, मग फ्लूइड काय करतो तुम्हाला माहीत आहे. फ्लूइड काय करत असतो, फ्लूइड जो आहे तो फोर्स अप्लाय करतो इन फॉर्म ऑफ दी बायन्सी फोर्स. म्हणजे फ्लूइड जो आहे तो बायन्सी फोर्स अप्लाय करतो. पण जर तुम्ही डेन्सिटी बघितलात तर फ्लोअरचा जो डेन्सिटी आहे तो जास्त असतो ॲज कम्पेअर टू तुमचा जो लिक्विड आहे त्याच्यापेक्षा, किंवा तुमचा जो गॅस आहे त्याच्यापेक्षा याचा जो डेन्सिटी आहे फ्लोअरचा तो जास्त असतो. मग फक्त बायन्सी फोर्सच सफिशियंट नसतो फ्लोटला वरती उचलण्यासाठी. मग काय करावं लागतो, तुमचा जो फ्लूइड आहे त्यामध्ये प्रेशर देखील असावा लागतो. मग त्या प्रेशरमुळं तुमचा जो फ्लोट आहे फ्लोट जे आहे तो अपसाईड वरती मूव व्हायला चालू होतो. आणि तोपर्यंत मूव होतो जोपर्यंत त्याचा जो वेट असतो डाऊन साईडला जाण्याचा वेट आणि जे अपसाईडला जाणारे जे वेट आहेत, म्हणजे जसं की बॉयन्सी वेट प्लस ड्रॅग फोर्स हे जे आहेत म्हणजे त्याचा ओन वेट खाली येत आहे
म्हणजे ओन वेट फ्लोटचा ते डाऊन साईडला आहे, आणि अप साईडला कुठले वेट आहे तो अपर साईडला, तर तुमचा बॉयन्सी फोर्स आहे आणि तुमचा ड्रॅग फोर्स. जेव्हा ते इक्विलिब्रियम होतात त्यावेळी तुमचा फ्लोट जो आहे तो स्टेबल कंडिशनला येतो. मग फ्लोट ज्या ठिकाणी स्टेबल कंडिशनला येतो त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात की प्रेशर डिफरन्स जो आहे फ्लोटच्या दोन्ही साईडचा जो प्रेशर डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे कोणत्याही फ्लो गेटला जर फ्लोट जो आहे तो डिफरंट पोझिशनला असतो, पण एकदा का तुमचा जो फ्लोट आहे तो स्टे झाला, म्हणजे एकदा का स्टेशनरीमध्ये आला, डायनॅमिक स्टडी झाला, मग त्यावेळी तुमचा जो प्रेशर डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असतो. जो प्रेशर डिफरन्स आहे तुमचा दोघांमधला, अपसाईड आणि डाऊन साईडमधला प्रेशर डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असतो. आणि मग त्यावरून तुम्हाला काय कळलं, फ्लोटचा जो म्हणजे अपसाईड किंवा डाऊन साईड जायचं जे हे आहे म्हणजे मूव होत असतो तो कोणावरती डिपेंडिंग असतो, तुमच्या फ्लो गेटवरती. कारण जसा तुमचा फ्लो गेट वाढेल तसा तुमचा फ्लोट जो आहे तो वरती जाईल, आणि तोपर्यंत वरती जाईल जोपर्यंत तुमचा प्रेशर डिफरन्स जो आहे दोन्ही साईडला तो कॉन्स्टंट असायला पाहिजे, तोपर्यंत ते वरती जातो. मग ॲक्च्युली कसा काम करतो तर तो तुम्ही बघू शकता. The rotameter is most extensively used for the variable area flow meter. Variable area flow meter मध्ये मोस्टली यूज केला जातो. It consists of the vertical tapered tube which is a free to move up and down as shown in a figure last. The tube is made of the tapered so that there is a linear relationship between the flow rate and the position in the float within the tube. म्हणजे काय होतो याचा जो तुमचा जो टेपर आहे किंवा टेपर शेप असल्यामुळे काय होतो, तुमचा जो ट्यूबमधला जो फ्लोट आहे तो फ्लोटचा जो अप अँड डाऊन मोशन असतो तो प्रोपोर्शनल असतो तुमच्या फ्लो गेटला. तुमचा फ्लो गेट कसा वाढेल त्यावरती तुमचा जो फ्लोट आहे तो अप अँड डाऊन होत असतो. मग द फ्री एरिया बिटवीन द फ्लोट अँड इनसाइड द वॉल ऑफ द ट्यूब नॉर्मल अँड ॲन्युलर वर्कपीस. The tube is mounted vertically with the small end at the bottom. The fluid to be measured enters to tube from the bottom and pass upward around the float and exist at the top. म्हणजे तुमचा जो फ्लूड आहे तो डाऊन साईडने येतो आणि तो अप साईडनी आउट होतो, अपर ओपनिंगनी तो आउट होतो. When there is a no flow throughout the rotameter, the float rests at the bottom of the metering tube where the maximum diameter of the float is approximately the same as the bore of the tube. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळी तुमचा फ्लो नसेल म्हणजे कोणताच आतमध्ये जर फ्लो होत नसेल त्यावेळी तुमचा फ्लोट आहे तो बघा हा जो तुमचा बॉटम आहे ट्यूबचा तिथं येऊन तो प्लेस होतो, आणि त्याचा जो डायमीटर असतो फ्लोटचा मॅक्सिमम डायमीटर आणि आजचा जो ट्यूबचा डायमीटर आहे ट्यूबचं स्मॉल डायमीटर इतका असतो. मग ते दोन्ही एकमेकांमध्ये मेश होतात आणि तुमचा ते वॉल टाईप काम करतो. म्हणजे त्यावेळी तुमचा जो फ्लूड आहे तो फ्लूड फ्लो होऊ शकत नाही, म्हणजे ते दोन्ही एकमेकांमध्ये तुमचा फ्लोट आहे तो यामध्ये सिट होतो. When fluid enters the metering tube, the float moves up and the flow rate area of the orifice is increases. म्हणजे जसं जसं तुमचा फ्लूड फ्लो व्हायला चालू होतो यामध्ये तसं तसं तुमचा फ्लोट जो आहे तो वरती व्हायला अपर साईडला मूव होत असतो, आणि त्यामुळे काय होतं तुमचा ओरिफिस एरिया जो आहे म्हणजे आता फ्लोट आणि तुमचा ट्यूब यामध्ये एरिया वाढत जातो. मग त्यामुळे ओरिफिस एरिया वाढत जातो. जसं तुमचं फ्लो गेट वाढेल त्या प्रपोर्शनली तुमचा जो ओरिफिसचा एरिया आहे तो वाढत जातो. वर्कपीसचा जो एरिया तो वाढत जातो. तर प्रेशर डिफरन्स अक्रॉस दी ॲन्युलर वर्कपीस इज प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ इट्स दी फ्लो एरिया अँड दी स्क्वेअर ऑफ इट्स दी फ्लो गेट. म्हणजे काय हो, म्हणजे जर तुम्ही तो बघितलात, आता सपोज समजा एक फ्लो गेट आहे, मला माहीत नाही ते किती आहे ते मला कॅल्क्युलेट करायचं. आता जे फ्लो गेट आहे एक फ्लूड इथं फ्लो होत आहे त्याची एक समथिंग फ्लो गेट आहे ते मला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर कसं कॅल्क्युलेट करता येईल, त्या फ्लो गेटमुळे काय होतं तुमचा जो फ्लोट आहे तो फ्लोट अपसाईडला जातो, वरती जातो. तो कधीपर्यंत तो अपसाईडला जातो, जोपर्यंत त्याच्यावरचे जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस इक्विलिब्रियम होत नाहीत. म्हणजे अप्पर साईडचा फोर्स आणि डाऊनवर्ड साईडचा फोर्स. आता डाऊनवर्ड साईड फोर्स कोणत्यामुळे होतो, फ्लोटचा ओन वेटमुळं, आणि अप्पर साईडचे फोर्सेस कोणत्यामुळे येते, त्याच्या तो जो फ्लूड आहे त्याचा बॉयन्सी फोर्स आणि त्याचा जो प्रेशर किंवा ड्रॅग फोर्स असतो त्या ड्रॅग फोर्समुळं अप्पर साईडचे फोर्सेस येतात. मग ज्यावेळी ते दोन्ही फोर्सेस इक्विलिब्रियम होतात त्यावेळी तुमचा फ्लोट काय होतो, स्टेशनरी होतो. मग फ्लोट ज्यावेळी स्टेशनरी होतो, हे लक्षात ठेवून घ्या, फ्लोट ज्यावेळी स्टेशनरी होतो त्यावेळी जर तुम्ही बघितलात, जर तुमचा अप्पर साईडला आणि लोअर साईडला जर तुम्ही प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट केलात, इथला प्रेशर इथला आणि इथला जर प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट केलात तर ते जे प्रेशर डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असतो. आता तो जो प्रेशर डिफरन्स आहे तो कंटिन्युअसली तुम्ही जर फ्लो गेट चेंज केलात, आता फ्लो गेट चेंज केलो मी इथं,
फ्लो रेट जर चेंज केलं तर तुमचं फ्लोट काय होलो तो पुन्हा वरती तर जाईल खाली तर जाईल. जर फ्लो रेट वाढला तर अजून वरती जाईल. पण कधीपर्यंत वरती जाईल पुन्हा जो तुमचा प्रेशर डिफरन्स येईल त्या सेक्शनला तो पुन्हा तोच व्हॅल्यू असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे, प्रेशर डिफरन्स कॉन्स्टंट असायला पाहिजे. मग त्यावेळेस तुमचे फ्लोटवरचे जे फोर्सेस असतात ते फोर्सेस इक्विलिब्रियममध्ये येतात. मग म्हणजे तुमचा जेव्हा प्रेशर डिफरन्स कॉन्स्टंट होईल त्यावेळी तुमचे फोर्स जे असतात फ्लोटवरचे ते इक्विलिब्रियम असतात. आणि आता फ्लो रेट जर वाढला तर काय होतं, मग फ्लो रेट वाढल्यावरती तुमचा जो फ्लूड आहे तो फ्लो रेट वाढल्यावरती फ्लूड जो आहे तो पास व्हायला पाहिजे. मग पास होण्यासाठी जसं तुमचा फ्लोट वरती जातो तसं त्याला एरिया जो आहे वर्कपीस एरिया हा जो गॅप आहे हा जास्त भेटतो. मग त्यामुळे काय होतं अप्पर साईडला देखील फ्लो रेट वाढतो. आणि फ्लो रेट जेव्हा कॉन्स्टंट होतो दोन्ही साईडला जेव्हा फ्लो रेट कॉन्स्टंट होतो त्यावेळी प्रेशर डिफरन्स कॉन्स्टंट होतात. प्रेशर डिफरन्स कॉन्स्टंट झाले की यावरचे फोर्सेस जे असतात ते कॉन्स्टंट होतात. म्हणजे फोर्सेस जे आहेत ते इक्विलिब्रियम होतात फ्लोटवरती आणि फ्लोट जो आहे तो स्टेबल होतो. म्हणजे हे प्रपोर्शनल असतो तुमच्या फ्लो रेटला. जसं तुमचं फ्लो रेट वाढेल, पुन्हा सांगालो, जसं तुमचं फ्लो रेट वाढेल तसं काय होतं तुमचा जो फ्लोट आहे तो अपसाईडला किंवा डाऊनसाईडला होईल. म्हणजे आता फ्लो वाढला की अपसाईडला जातो. कारण का जसं फ्लो वाढला तर त्यामुळे काय होता तो प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. इथं प्रेशर जास्त होतो, या सेक्शनला प्रेशर जास्त होतो, या सेक्शनला वरच्या सेक्शनला प्रेशर कमी होतो. मग प्रेशर डिफरन्स क्रिएट झाल्यामुळं तुमचा जो फ्लोट आहे त्यावरती अनबॅलन्सिंग फोर्सेस क्रिएट होतात. म्हणजे अपसाईडचे फोर्सेस जे असतात ते खूप जास्त असतात ॲज कम्पेअर टू डाऊनसाईड फोर्सेस. मग काय करतात अपसाईड फोर्सेस फ्लोटला वरती उचलतात. मग फ्लोटला वरती उचलल्यावरती इथं तुम्हाला काय भेटेल, इथं जो गॅप आहे तो जास्त भेटतो. फ्लूड फ्लो होण्यासाठी जो गॅप आहे तो जास्त भेटतो. मग फ्लूड जो आहे तो इझिली पास होऊ शकतो. मग फ्लूड जेव्हा इझिली पास होऊ शकतो आणि अशा कंडिशनला जेव्हा तुमचा जो फ्लो रेट आहे तो दोन्ही साईडला जेव्हा सेम येतो, दोन्ही साईडला म्हणजे डाऊन साईड आणि अपसाईडला जेव्हा सेम फ्लो रेट येतो, मग त्यावेळी तुमचा जो प्रेशर डिफरन्स आहे डाऊन साईडचा आणि अपसाईडचा तो प्रेशर डिफरन्स पुन्हा कॉन्स्टंट येतो. मग पुन्हा कॉन्स्टंट आला की तुमचा फ्लोट जो आहे तो इक्विलिब्रियम कंडिशनला येतो. म्हणजे त्याच्यावरचे जे फोर्सेस असतात ते इक्विलिब्रियम येतात. अपसाईड आणि डाऊन साईडचे फोर्सेस जे आहेत ते इक्विलिब्रियम येतात. मग फ्लोटचा जो त्या पोझिशन आहे तो पोझिशन कोणावरती डिपेंडिंग असल्यामुळे तुमचा जो फ्लो रेट आहे त्यावरती. म्हणजे तुमचा फ्लो रेट वाढला की तुमचा फ्लोट जो आहे तो अपसाईडला जातो आणि तुमचा ओरिपीसचा एरिया वाढतो. त्यामुळे तुमचा फ्लो रेट जो आहे तो कॉन्स्टंट राहतो आणि प्रेशर डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट राहतो. आणि त्यामुळं त्या फ्लोटवरती येणारे फोर्सेस जे आहेत ते इक्विलिब्रियममध्ये येतात. मग त्यावेळी इक्विलिब्रियममध्ये आल्यावरती तुमचा फ्लोट जो आहे तो स्टेशनरी पोझिशनला येतो, डायनॅमिकली स्टेशनरी. आणि तो जो पोझिशन आहे ते पोझिशन तुम्ही या ट्यूबवरती जे मार्किंग्स असतात मार्किंगच्या साहाय्याने तुम्ही ते पोझिशन मेजर करू शकता इन फॉर्म ऑफ दी फ्लो रेट. म्हणजे पर्टिक्युलर फ्लो रेटला तो पोझिशन जो आहे तो तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे आता फ्लो रेट वाढला तर तो इथं घेईल, अजून थोडं फ्लो रेट वाढला तो इथं जाईल. मग त्याच्यावरचे जे मार्किंग आहेत ते तुम्हाला डायरेक्टली तुम्ही इन फॉर्म ऑफ दी फ्लो रेट जे आहे ते तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे फ्लूडचा फ्लो रेट जे आहे ते तुम्ही इझिली मेजर करू शकता. अशा प्रकारे तुमचा जो रोटॅमीटर आहे तो काम करतो. तर नेक्स्ट जे आहे एकच मिनिट, जर ॲडव्हान्टेजेस बघितलात तुम्ही रोटॅमीटरचे तर इट इज सिम्प्लिसिटी ऑफ ऑपरेशन. म्हणजे याचं जो ऑपरेशन आहे खूप सिम्पल आहे आणि इझी ऑफ दी रीडिंग अँड इन्स्टॉलेशन. रीडिंग जे करायचे आहेत ते इझी आहेत का, म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की स्केलवरती डायरेक्ट तुम्हाला रीडिंग भेटतात. फ्लोटचं जिथं पोझिशन येईल त्यावरती ऑलरेडी स्केल्स असतात. तुम्ही त्या फ्लोटच्या पोझिशन डायरेक्ट तुम्ही फ्लो रेट किती आहे ते सांगू शकता. तो काय म्हणजे तो प्रोपोर्शनल असतो जो तुमचा फ्लोटचा पोझिशन आहे तो प्रोपोर्शनल असतो तुमच्या फ्लो रेटला. जसं तुमचा फ्लो रेट वाढेल तसं तुमचा फ्लोट जो आहे तो अप जाईल किंवा जसं फ्लो रेट कमी होईल तसं तो तुमचा फ्लोट जो आहे तो डाऊन येईल. कशामुळे ते पण सांगितलं. फ्लो रेट वाढला की तुम्हाला काय लागतो, जसं फ्लो रेट वाढला की काय होतं प्रेशर डिफरन्स जास्त क्रिएट होतो. प्रेशर डिफरन्स जास्त आल्यामुळं याच्यावरचे जे फोर्सेस असतात फ्लोटवरचे ते अनबॅलन्स होतात. मग काय होतं प्रेशर जो खालच्या साईडचा आहे बॉटमला तो प्रेशर जास्त असल्यामुळं आणि फोर्सेस जे जास्त असल्यामुळं फ्लोट जो आहे तो अपसाईडला जातो आणि तिथंपर्यंत जातो. पुन्हा जोपर्यंत तुमचा प्रेशर जे आहे दोन्ही साईडला ते प्रेशर डिफरन्स जे आहे तो कॉन्स्टंट यायला पाहिजे. प्रेशर डिफरन्स म्हणालो ते कॉन्स्टंट आल्यावरती काय होणार तो फ्लोट जो आहे त्यावरचे जे फोर्सेस आहेत तो इक्विलिब्रियममध्ये येतात आणि तुम्ही जर एरिया बघितलात जो ओरिपीसची एरिया तो वाढलेला असतो आणि तुमचा फ्लो जो आहे तो फ्लो रेट पण कॉन्स्टंट असतो. त्यामुळं अशा पद्धतीनं तुमचा जो रोटॅमीटर आहे तो काम करतो. आणि रिलेटिव्हली याचा कॉस्ट जे आहे तो खूप लो आहे. आणि जर तुम्ही बघितलात हँडल्स वाईड व्हॅरायटी ऑफ दी करेजिव्ह फ्लूड देखील हा जो इक्विपमेंट आहे तो हँडल करू शकतो. डिसॲडव्हान्टेजेस बघितला त्याचे तर ग्लास ट्यूब इज सब्जेक्टेड टू दी ब्रेकेजेस. म्हणजे हा जो आहे ग्लास ट्यूबने बनलेला असतो, ट्रान्सपरंट ट्यूब असतो का, म्हणजे आपल्याला फ्लोट कुठं आहे या फ्लोटचा पोझिशन कुठं आहे ते आपल्याला दिसायला पाहिजे. मग ट्रान्सपरंट ग्लासने बनलेलं असल्यामुळे काय होतं ते ब्रेकेज व्हायचे चान्सेस जास्त असतात जर हँडल करताना वगैरे आपल्याकडनं मिस्टेक झालं तर. लिमिटेड टू स्मॉल पाईप साईज
अँड कॅपॅसिटी. याचा जो कॅपॅसिटी आहे तो म्हणजे लिमिटेड कॅपॅसिटी असतो. याच्या बाहेरचा लिमिट जर आपल्याला मेजर करायचं असेल, फ्लो रेट याच्या वरचा जर मेजर करायचं असेल किंवा याच्या खालचा जर मेजर करायचं असेल तर ते आपल्याला मेजर करता येत नाही. म्हणजे एक स्पेसिफिक रेंजमध्येच हे काम करत असतो. आणि ॲक्युरसी बघितलं तर ॲक्युरसी खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू वेंचुरोमीटर आणि ओरिपिस मीटर. आणि अजून एक महत्त्वाची डिसअडव्हांटेजेस म्हणजे तुमचा जो व्होटॅमीटर आहे तो कंटिन्युअसली तुम्हाला व्हर्टिकलीच तुम्हाला माउंट करावा लागतो. तुम्हाला ते इन्क्लाइंड किंवा हॉरिझॉन्टली जो आहे तो माउंट करता येत नाही. व्हर्टिकलीच तुम्हाला माउंट करावा लागतो, त्यावेळेस ते ॲक्युरेट ऑपरेट करत असतो. तर हे झालं व्होटॅमीटरबद्दल. नेक्स्ट आहे टर्बाइन फ्लो मीटर. आता टर्बाइन फ्लो मीटर कसं काम करतो, मी ऑलरेडी तुम्हाला हे फर्स्ट चॅप्टर शिकवताना सांगितलेलं आहे. तर पण पुन्हा एकदा सांगतो. टर्बाइन फ्लो मीटरच्या सहाय्याने आपण फ्लो मेजरमेंट कसा करायचा. जर तुम्ही प्रिन्सिपल बघितला त्याचा तर हा जो आहे तो सिम्पल तुमचा जो इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा तुम्ही कट करता आणि जेव्हा तुमचा करंट इंड्यूस होत असतो इन फॉर्म ऑफ द फ्लक्सेस, त्या पद्धतीनं एक काम करत असतो. तर तुम्ही त्या फिगरमध्ये बघू शकता. The permanent magnet attached to the body of the rotor is polarized at the 90 degree to the axis of rotation. When the rotor rotates due to velocity of the fluid, the permanent magnet is also rotate along the rotor. Therefore, the rotating magnetic field will be generated, which is then cut by the pickup coil. Due to this, AC voltage pulses are generated whose directly proportional to the flow rate. By minimizing the bearing friction and the other losses, the device can be designed to give a linear output. म्हणजे काय हो, तर याचं वर्किंग प्रिन्सिपल एकदम इझी आहे. तर तो तुम्ही बघू शकता हा जो घोटक आहे, तर घोटकवरती काय केलेलं असतं, जो जे ब्लेड्स असतात त्यावरती मॅग्नेट ठेवलेलं असतात. एक परमनंट मॅग्नेट इथं माउंट करतो, तुम्ही त्या फिगरमध्ये बघू शकता. मग जेव्हा तुमचा फ्लोट आणि ह्याच्यावरती ना एक कॉईल ठेवलेलं असतात, एक कॉईल माउंट केलेलं असतात आणि त्याला तुमचा जो काउंटर असतो पल्स काउंटर माउंट केलेला असतो. मग याचा वर्किंग कसा होतो, हा जो घटक आहे हा तुमच्या जिथं तुमचा फ्लो रेट मोजायचा आहे त्या पाईपमध्ये ठेवतात. आणि जेव्हा तुमचा फ्लो येत असतो म्हणजे फ्लूडचा जो फ्लो येत असतो, फ्लो काय करतो, या फात्यांवरती म्हणजे हा जो ब्लेड आहे या ब्लेड्सवरती फोर्स अप्लाय करतात. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होतो, हा ब्लेड जो आहे तो म्हणजे हा जो पूर्ण घटक आहे तो रोटेट होत असतो. आता घटक रोटेट होत असताना त्या घटकावरती त्याचे जे ब्लेड्स आहेत त्यावरती मॅग्नेट ठेवलेलं आहे. मग मॅग्नेट देखील त्या म्हणजे घटकासोबत रोटेट होत आहे. मग जेव्हा मॅग्नेट रोटेट होत असतो, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही 7वी 9वी 10वीला शिकलेला आहात, जेव्हा मॅग्नेट रोटेट होत असतो तेव्हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. आता रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जर जनरेट झाला आणि त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला जर आपण एका कंडक्टरने कट केलो तर त्या कंडक्टरमध्ये काय येतो, EMF जनरेट होतो. त्या कंडक्टरमध्ये EMF जनरेट होतो. म्हणजे इन फॉर्म ऑफ दी फ्लक्सेस जर तुम्ही म्हणा इथं इन फॉर्म ऑफ दी फ्लक्सेस जनरेट होतात का, म्हणजे याच्यावरती एकच मॅग्नेट आपण ठेवलेला आहे, म्हणजे EMF जनरेट होतो. आणि ते इन फॉर्म ऑफ दी फ्लक्सेस असल्यामुळं तुम्ही जेवढे फ्लक्स जनरेट होतात ते तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे जेवढा तुमचा फ्लो असेल तेवढा तुमचा हा जो वेलॉसिटी आहे, हा जो घटकचा वेलॉसिटी आहे तो जास्त असतो. म्हणजे जसं तुमचा फ्लो रेट वाढेल किंवा फ्लो वाढेल तसा तुमचा वेलॉसिटी वाढतो. त्यामुळं तुमचा जो फ्लक्स कटिंग आहे तो जास्त होतो. म्हणजे फ्लक्स जे आहेत ते जास्त जनरेट होतात आणि ते फ्लक्सेस तुम्ही काउंट करू शकता इन फॉर्म ऑफ दी फ्लो रेट. म्हणजे जेवढा तुमचा फ्लो रेट असेल त्या प्रोपोर्शनली तुमचा जो घटक आहे तो रोटेट होतो आणि त्या प्रोपोर्शनली तुम्ही जे फ्लक्सेस आहेत ते काउंट करू शकता. आणि म्हणजे जेवढे काउंट करता त्या प्रोपोर्शनली तुम्ही याला कॅलिब्रेशन करून तुम्ही सांगू शकता की फ्लो रेट किती आहे. हे एकदम सिम्पल असा याचा वर्किंग आहे टर्बाइन फ्लो मीटरचा. तर पुन्हा एकदा सांगतो काय होतो, तर घटकमध्ये एक मॅग्नेट ठेवलेला असतो घटकच्या एका ब्लेडमध्ये. मग जेव्हा फ्लूड फ्लो होत असतो त्यामुळे तुमचा घटक जो आहे तो रोटेट होत असतो आणि मॅग्नेट पण रोटेट होतो त्यासोबत. आता मॅग्नेट रोटेट होत असल्यामुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो, आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट कोण करतो, हा जो तुमचा कॉईल आहे वरचा कॉईल जो आहे तो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट करतो. आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट केल्यावरती यामध्ये काय होतात, तो पल्सेस क्रिएट होतात. जेव्हा कट करतो तेव्हा पल्स क्रिएट होतो आणि तो पल्सेस जे ते इथं काउंटर जो आहे तो काउंट करत असतो. जसा तुमचा फ्लो रेट वाढेल किंवा कमी होईल त्या प्रोपोर्शनली तुमचा जो घटक आहे तो जास्त रोटेट होतो, जास्त स्पीडने रोटेट होतो किंवा कमी वेलॉसिटीने रोटेट होतो आणि तुमचा काउंट जो आहे तो तेवढ्या प्रोपोर्शनली काउंट करत असतो. मग त्यावरनं तुम्ही फ्लो रेट किती आहे हे तुम्ही सांगू शकता किंवा कॅलिब्रेट करू शकता. अशा पद्धतीने तुमचा टर्बाइन फ्लो मीटर जो आहे तो वर्क करतो. आणि याचे ॲडव्हान्टेजेस बघितलं तर याची ॲक्युरेसी जी आहे तो खूप गुड आहे.
फक्त यामध्ये प्रॉब्लेम काय, जर तुम्ही याचा जर जे लॉसेस असतात, आता जो जे टर्बाईन ठेवलेलं आहे आतमध्ये, टर्बाईनचे जे जिथं तुम्ही बेरिंग्स वगैरे ठेवलेले आहेत, त्याचे जर फ्रिक्शन लॉसेस जर खूप कमी असतील, तर हा जो आहे तुम्हाला प्रपोर्शनल, लिनियर प्रपोर्शनल तुम्हाला काउंट देतो. म्हणजे जेवढा फ्लो आहे त्या प्रपोर्शनली तुम्हाला म्हणजे ॲक्युरेसी जे आहे हे जास्त देतो, जर इनकेस तुम्ही लॉसेस जर याचे मिनिमाइज केलात तर. आणि इझी टू इन्स्टॉल आहे आणि मेंटेनन्स आणि इन्स्टॉल इझी आहे. लो प्रेशर ड्रॉप जे आहे तो कमी आहे. आणि इलेक्ट्रिक आउटपुट इज अवेलेबल. आता आउटपुट जे आहे तो इलेक्ट्रिकल इन फॉर्म ऑफ द इलेक्ट्रिकल सिग्नल भेटतो तुम्हाला, इन फॉर्म ऑफ द इलेक्ट्रिकल सिग्नल भेटतो. आणि जर तुम्ही डिसॲडव्हान्टेजेस बघितलं त्याचे, तर जर तुम्ही बघितलं तर हाय कॉस्ट आहे. जर याचं कॉस्ट जर बघितलं तर ते कॉस्टली आहे. आणि बेगिंग ऑफ द रोटर मे सब्जेक्टेड टू करोजन. म्हणजे तुमचे रोटरचे जे बेरिंग्स असतात ते करोजनला सब्जेक्ट, म्हणजे तिथं करोजन व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि वेग अँड टेअर प्रॉब्लेम्स आर मोर. म्हणजे वेग अँड टेअर प्रॉब्लेम व्हायचे खूप जास्त चान्सेस असतात. तर हे झालं आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोटॅमीटर कसा काम करतो आणि टर्बाईन फ्लो मीटर कसं काम करतो याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जे आपले उरलेले जे फ्लो मीटर्स आहेत त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.